मित्रांनो, आज प्रचंड पावसाचा जोर राज्यामध्ये वाढणार आहे। मित्रांनो, आज आहे रविवार दिनांक 19 जुलै 2026। आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागात पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आज आहे 19 जुलै 2026। मित्रांनो, आज मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। आपण बघू शकता स्क्रीनवरती येलो अलर्ट पाहायला मिळतोय। लातूर या ठिकाणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान प्रचंड पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी बीड, केज, माजलगाव, परळी तसेच अहमदपूर, लातूर, उदगीर तसेच धाराशिव, तुळजापूर, भूम, परंडा, वाशी या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना या ठिकाणी, हिंगोली, नांदेड, भोकर या संपूर्ण भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये देखील आपला मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। एकंदरीत मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्याच्या सर्वच भागात भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिले तर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस चांगला पाहायला मिळतो। आपल्याला सोलापूर, पंढरपूर, सांगोला तसेच बार्शी, करमाळा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। सातारा जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये देखील जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। दौंड असेल, इंदापूर, बारामती या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मित्रांनो, कोकण पट्टीमध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसेच कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मनमाड या ठिकाणी, वैजापूर, श्रीरामपूर, कन्नड, सिल्लोड या ठिकाणी, मालेगाव असेल, नंदुरबार, धुळे या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये पाहिले मित्रांनो, विदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे। हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये अक्षरशः येलो अलर्ट पाहायला मिळतो। या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आज जर संपूर्ण महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। कोकण पट्टीमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे। पश्चिम महाराष्ट्रात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय व विदर्भामध्ये देखील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।